The first part, the first part is making simple sentences. Making simple sentences. A sentence, yeah. So I'll take the sentences given here itself. Yeah. The company gave an advertisement as it wanted to appoint a typist. The company gave an advertisement as it wanted to appoint a typist. माईक कोणी चालू करू नका. अ टायपिस्ट. मी फक्त दोन दोन एक्झाम्पल्स घेतो. मेकिंग सिम्पल, मेकिंग कंपाऊंड आणि मेकिंग कॉम्प्लेक्स. जस्ट टू मेक युअर कॉन्सेप्ट क्लिअर. फाईन. बर, थोडक्यात याचं थोडंसं विश्लेषण करू. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस सेंटेन्स. या ठिकाणी दोन क्लॉजेस आले बघा. एक कोणता आहे, द कंपनी गेव अन ऍडव्हर्टिजमेंट. जर आपण इथं फुल स्टॉप दिला तर हे वाक्य आपल्याला इंडिपेंडेंटली समजून येतं. दॅट्स वाय दिस इज इंडिपेंडंट क्लॉज. आता ऍज इट वॉन्टेड टू अपॉइंट अ टायपिस्ट. तिला म्हणजे काय, क्लिअर नाही. तिला ऑफकोर्स कंपनीला, हे कशावरून समजलं, ऑफकोर्स याच्यावरून समजलं कंपनी. बरं असू द्या. ऍज इट तिला एक टायपिस्ट अपॉइंट करायचा असल्यामुळे काय. सो द मिनिंग इज नॉट क्लिअर. सो दिस कॅन बी कॉल्ड एज, दिस क्लॉज कॅन बी कॉल्ड एज अ डिपेंडंट क्लॉज. एक इंडिपेंडंट आहे, एक डिपेंडंट आहे. टाइप ऑफ सेंटेन्सेस सांगा लवकर मला, कोणता सेंटेन्स आहे. इट इज कॉम्प्लेक्स. ओके, नाउ can you try to make it simple sentence. बघा, मीनिंग एकच झाला पाहिजे. त्याच अर्थाचं सिंगल सब्जेक्ट असणार आपल्याला सेंटेन्स बनवता येऊ शकतं का. तात्पर्य ते दोन क्लॉजेसला आपल्याला सिंगल क्लॉज मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं का. बर, मराठी सांगा अगोदर. द कंपनी त्या कंपनीनं काय केलं, ऍडव्हर्टिजमेंट दिली. मराठी सांगा अगोदर मला, इंग्लिश सोडून द्या. एका कंपनीनं किंवा त्या कंपनीनं एक ऍडव्हर्टिजमेंट दिली कारण तिला एक टायपिस्ट अपॉइंट करायचा होता. मराठीत सांगा मला, मराठीत एका सिंगल सेंटेन्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करू शकता का. चुकू द्या, काय अडचण नाही, ट्राय करा. हा, ट्राय करा. वाक्य चुकलं तरी चालेल, मराठीत सांगा. जर तुम्हाला हे जमलं तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाले म्हणून समजा. लवकर सांगा, लवकर. रेकॉर्डिंग चालू, डोंट वेस्ट द टाइम. हा, सांगा लवकर, मराठीमध्ये सांगा. चुकलं तरी चालेल, काहीच अडचण नाही. सांगा लवकर. सांगताय कोणी, कॅन यू ट्राय. चुकू द्या, अरे चुकू द्या, सांगा ना लवकर. अरे काय मूर्ख आहे तुम्ही, सांगा लवकर. चुकू द्या म्हणलं ना तुम्हाला. इफ यू डोंट डेअर टू फेल, डोंट ड्रीम टू बी सक्सेसफुल. तुम्हाला फेल्युअरची भीती असेल ना,
यशस्वी होण्याचं स्वप्न पण बघू नका. अरे मूर्खांनो, जरा शिवाजी महाराज वाचा. ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी बाकी सगळी तयारी केली होती. जर चुकून माझं काय बरं वाईट झालं तर या गोष्टी करा अशा सगळ्या सूचना देऊन ते पुढे गेले होते. म्हणजे काय, मी फेलही होऊ शकतो हे त्यांना माहित होतं, तरी परंतु त्यांना पुढे गेले आणि पास झाले. ज्याला फेल होण्याचं डेअरिंग करता येत नाही ना, तो पास नाही होऊ शकत कधी. चल सांगा लवकर, मूर्ख कुठले. आणि शिवाजी महाराज की जय नुसतंच शिवजयंतीला कशाला रे? हा सांगा. सांगा लवकर, मी लेक्चर इथेच बंद करेल. लेक्चर याच ठिकाणी बंद करेल. मी एवढा मूर्ख आहे तुम्हाला माहिती आहे. लवकर सांगा. आणि एखाद्याने सांगितलं आणि उशीर सांगितलं तर लेक्चर याच ठिकाणी बंद होईल. मला असे मूर्ख लोक नाही पाहिजेत समोर. मला डेअरिंग वाले लोक पाहिजे बरोबर समोर. सांगा लवकर, लवकर सांगा. वाक्य चुकू द्या. काय बघा, मराठीत सांगा. त्या कंपनीनं एक जाहिरात दिली कारण तिला एक टायपिस्ट अपॉइंट करायचा होता. या वाक्याचं मराठीमध्ये एक वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा लवकर. हा व्हेरी गुड. हा सांग ना मग अगोदरच, एवढी भीती वाटते. हा सांग. कंपनीने टायपिस्ट अपॉइंट करण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट दिली. झालं ना, बरोबर आहे वाक्य. काय चुकलं? बाकी लोक हो मला पण आहे. मूर्खांनो गप्प बसा रे, मला पण हेच सांगायचं होतं. हा बस तिकडे पालकांच्या कुशीमध्ये जाऊन भीती वाटते. कधी जिंकणार तुम्ही? हा पालकांना येणार शिवाजी महाराज वाचायला लावा, लहान लहान पुस्तक गोष्टीची छोटी. कसे जिंकतील? हा बस तिकडे पालकाच्या मांडीवर जाऊन भीती वाटते मला, मी काय करू? अरे काय सर काय मोबाईल मध्ये मारताय का? मूर्ख कुठले. हा व्हेरी गुड, मला बरोबर आलं. सांग काय म्हणली तू? व्हेरी नाईस. कोण होतं? राजनंदिनी होती का? लक्षात घ्या पालकांना, तुमच्या समोर सांगतो, हे डेअरिंग करणारी मुलं जर फेल झाली ना, मला सांगा तुम्ही. हे कधी फेल नाही होऊ शकत लाईफ मध्ये. मार्क्स सोडून द्या, मार्क्स 100 आले काय फरक पडला. इफ यू डोंट हॅव डेअरिंग ऍटिट्यूड ना, विसरून जा बाकी सगळं. हा चला सांग काय म्हणली, कोण होता? राजनंदिनी होती ना? नाव सांग. व्हॉट्स युअर नेम? प्रीती. अच्छा प्रीती, व्हेरी गुड, नाईस. बघा प्रीती, व्हेरी नाईस. कंपनीने टायपिस्ट अपॉइंट करण्यासाठी, बस आता याला इंग्लिश सांगायचंय. मलाच वाटतं तुला ते पण जमल. चल सांग. हा आता हेच इंग्लिश मध्ये सांग, हेच इंग्लिश मध्ये सांग, तेच त्याचं उत्तर आहे. हा सांग, कसंही सांग, बरोबर येणार ते. हा हा कम ऑन वन्स अगेन. हा हा बोल 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 लवकर. सॉरी ॲन नव्हतं बरं का. Company gave an advertisement हा for हा appointing typists. करेक्ट, फॉर अपॉइंटिंग. अ टायपिस्ट. एक्सलंट सेंटेन्स. बघा मी शिकवलं पण नाही आणखी. हीच तर कॉन्सेप्ट आहे. एवढं समजलं की तुम्हाला समजलं. मग वरचं कॉम्प्लेक्स असो किंवा कंपाऊंड असो, त्याला एका वाक्यामध्ये सांगायचं. दॅट इज युअर सिम्पल सेंटेन्स. एवढी सोपी कॉन्सेप्ट आहे. बर आता हे एक झालं. आता याला मी वेगवेगळ्या पद्धतीने लिहून दाखवतो. द कंपनी, ओके फाईन, याला याला जाऊ लिहू अगोदर. बरं तुम्हाला आणखी एक सांगितलं होतं मी, आठवतंय का तुम्हाला? बघू आपण, मी सांगितलं होतं का नाही हे तुम्हाला इथे समजेल. प्रीती किंवा कोणतरी, प्रीती किंवा दिव्या किंवा राजनंदिनी किंवा आणखी कोणी असेल, मला फॉर काढून टू वापरून दाखवा. फॉर काढा आणि टू वापरून दाखवा. चला कमॉन सांगा. The company gave an advertisement to appoint a typist. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. कोणी सांगितलं? तूच का?
कोणी प्रीतीने सांगितलं का? कोणी सांगितलं? सांग ना ये प्रीती. दिव्या, व्हेरी गुड. टू अपॉइंट व्हेरी नाईस. बोल ना मग दिव्या. एक तर तुझा आवाज तिकडं हे नसल्यामुळे असं येतंय. लवकर सांगायचं. व्हेरी गुड. बघा काय तुम्हाला सांगितलं होतं, आता मुद्दाम सांगतो काय सांगितलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं फॉर आल्यास मेन वर्बला त्यानंतर आयएनजी लागतं. टू आल्यास मेन वर्बला आयएनजी लागत नाही. आणि हे या लोकांनी लक्षात ठेवलंय. आणि मला माहिती होतं की कोण नाही कोण हे लक्षात ठेवणार आहे. आणि तुम्हाला एक मार्क येतो. ओके फाईन. आता बघा, यू मे स्टार्ट सेंटेन्स विथ दिस वर्ड्स ऑल्सो. चला सांगा कोण सांगताय. हा बोला. फॉर हा अपॉइंटिंग. बोला रे. अ टायपिस्ट. बोला ना, रेडीमेड दिलं ना तुम्हाला. द कंपनी गेव अन ऍडव्हर्टिजमेंट. बर हा हे सांगा आता. सांगा. टू. बोला रे. अपॉइंट. To appoint a टायपिस्ट. टाईप काय रे. हा टायपिस्ट बन. पुढं. द the कंपनी company give an advertisement गिव आहे का हे. गिव आहे का हे. नको बाई. गेव आहे गेव. गेव अन ऍडव्हर्टिजमेंट. बस तुम्हाला जवळजवळ समजलं असेल हे. समजलं. व्हेरी नाईस. ओके. आणखीन एकच सेंटेन्स घेऊ मेकिंग सिम्पल सेंटेन्स मध्ये. लेट अस ट्राय वन मोर सेंटेन्स. ओके. मोगा heard the long expected question. Moga heard the long expected question. वाक्य बघा. क्वेश्चन answer. Okay, these are the answers. Fine. These are the answers. Question 1. Question 2. Moga heard the long expected question. फक्त मराठी मीडियमच्या बुक मधला क्वेश्चन आहे, सेंटेन्स आहे असं वाटतं मला. and he was happy. बर. एक मुद्दाम छोटीशी टेस्ट आहे. कॅन यू टेल मी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. लवकर सांगा प्लीज. टाइम वेस्ट करू नका रे. रेकॉर्डिंग चालू आहे. उगाच विनाकारण लेंदी लेक्चर बनतं. हा लवकर सांगा. हार्ड. हा हार्ड नाही. हार्ड. ऐकलं. हा कोणता. compound कोणतं. sentence. व्हेरी गुड. कंपाऊंड सेंटेन्स. व्हेरी नाईस. जमलं की तुम्हाला. तेव्हा इथं फुल स्टॉप द्या आणि अँड काढा. ही वॉज हॅपी. तो खुश होता. यालाही कोणाची गरज लागत नाही टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. दिस क्लॉज. बरोबर. या क्लॉजला समजून येण्यासाठी म्हणजे याचा अर्थ हे काय इंडिपेंडेंट क्लॉज आहे. इथे बघा. मोगा हर्ड काय द लॉंग एक्सपेक्टेड क्वेश्चन. त्याने एक असा लांब असा अपेक्षित प्रश्न ऐकला. मोगाने ऐकला. फाईन. अर्थ क्लिअर आहे. इंडिपेंडंट आहे. दोन्ही इंडिपेंडंट आहेत. अँड न जोडलेला आहे. फाईन. दोन्ही इंडिपेंडंट आहेत. दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. याचा अर्थ कंपाऊंड सेंटेन्स आहे. अँड न जोडलेलं आहे. फाईन. असं कनेक्टिव्ह काय काय ते मग तुम्हाला सेपरेटली सांगेल. फाईन. आता इथं काय करायचं. आता इथं काय बनवायचं मला. आता इथं सिम्पल बनवायचं. चला. कॅन एनीबडी ट्राय. कॅन एनीबडी ट्राय. सेम आहे. सेम सेम आहे. सेम. थोडंसं डोकं लावा. सब्जेक्ट 2 आलेत. एकामध्ये मर्ज करता येईल तुम्हाला. बरं मराठी सांगता येईल का. मराठी सांगता येईल का. मराठी ट्राय करता येईल का.
टेन्सचा विचार करू नका. बघा, मोगाने एक लॉंग एक्सपेक्टेड क्वेश्चन ऐकला, ह्याला असंच घ्या, आणि तो खुश झाला. हा सांगा लवकर, मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. चुकू द्या, काहीच अडचण नाही. चुकू द्या, चुकू द्या, काही फरक पडत नाही. चुकीचा ट्राय कराल तर मला खूप आनंद होईल. ट्राय करणार असेल तर कमॉन, जास्त विचार करू नका. चुकू द्या, चुकवा. हा बोला. सांगू का मी? एक लॉंग एक्सपेक्टेड क्वेश्चन ऐकून मोगा खुश झाला, म्हणता येईल का नाही? एक लॉंग एक्सपेक्टेड क्वेश्चन ऐकून मोगा खुश झाला. बघा कसं म्हणता येईल याला. मोगा मोगा वॉज हॅपी. ऐकून इन्फिनिटिव्ह मध्ये बदलता तुम्हाला याला आता. टू हिअर, ऐकून, कारण का एकच आलं ना, पास्ट टेन्स इज एक्सप्रेस बाय वर्ब. संपला ना, एकच वाक्य, एकच वर्ब येणार आहे. टू हिअर व्हॉट? द लॉंग एक्सपेक्टेड क्वेश्चन. आणखीन आपण एक्झाम्पल्स बघू, मात्र एवढं लिहून घ्या. विल सी द एक्झाम्पल्स इन नेक्स्ट लेक्चर. सो टू हॅव क्लिअर कॉन्सेप्च्युअलिटी, प्लीज राईट दिस डाऊन. लिहून घ्या, लिहून घ्या. जस्ट लांब लेक्चर होऊ देऊ नका. प्लीज राईट डाऊन. बघा 2-3 वाक्य. हा ओके. Though it was cold and dark, a poor little girl was wandering about the street. Though it was cold and dark, the poor little girl was wandering about the street. चला, सांगता येईल तुम्हाला? जरी तिथं काय म्हणताय ते, काळी खूप तांबरी रात्र होती आणि खूप असा कडाक्याची थंडी होती, तरी पण अ पोअर लिटल गर्ल वॉज, कोणतं वाक्य हे? जरी असं असलं तरी, दो आलं बघा, तुम्हाला समजलं असेल. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. दो कंडिशन आली, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. फाईन. आता काय म्हणता येईल? आता तुम्हाला सिंपल कसं म्हणता येईल? काळोख आणि कडक थंडी असून देखील एक एक छोटीशी लहानशी गरीबशी मुलगी तिथं त्या रस्त्यावर भटकत होती. समजलं का नाही? तो आन्सर बघा. इन स्पाइट ऑफ बीइंग कोल्ड अँड डार्क, अ पोअर लिटल गर्ल वॉज वॉन्डरिंग अबाउट द स्ट्रीट. समजतंय का? ओके, परत ऐका रेकॉर्डिंग मध्ये. पुढे बघा. ही लुक्ड ऍट मी अँड स्माइल्ड. वाक्य बघा. आता इथे तुम्हाला क्लिअरली 2 सब्जेक्ट दिसत नाही, मात्र दुसरा सब्जेक्ट हा मर्ज झालाय. ऍक्च्युअली दोन सेंटेन्स आहेत हे. ही लुक्ड ऍट मी अँड ही स्माइल्ड. इथं कॉमन घेतलाय सब्जेक्ट, परंतु दॅट्स वाय इट इज अ कंपाऊंड सेंटेन्स. सो हाऊ टू मेक सिंपल? माझ्याकडे बघून तो हसला. तुम्हाला शिकवलेलं आहे मी. लुकिंग ऍट मी, बाय सायलेंट ठेवा. लुकिंग ऍट मी, ही स्माइल. समजलं का? सो दिस इज ऑल अबाउट हाऊ टू मेक द सेंटेन्स सिंपल. ऑल राईट. सिंपल सेंटेन्स बनवणं म्हणजे काय? एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट, एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब पार्ट असला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज सिंपल सेंटेन्स. मग ते कोणते असू द्या, ते कंपाऊंड असू दे किंवा कॉम्प्लेक्स असू द्या, ते तुम्हाला सिंपल सेंटेन्स मध्ये बदलता येऊ शकतं. इफ यू अंडरस्टँड द क्लिअर मिनिंग ऑफ इट, तरी तुम्हाला ते व्यवस्थित बनवता येईल. ऑल राईट. सो हॅव्हिंग स्टडीड दिस, विल स्विच टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज मेकिंग कॉम्प्लेक्स. कोणतं बनवायचं आपण? ओके, लेट अस गो फॉर
कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. चला घ्या. मेकिंग कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. कॉम्प्लेक्स मध्ये एकच लक्षात ठेवा, परत परत तेच सांगतोय मी. एक डिपेंडंट क्लॉज आणि एक इंडिपेंडंट क्लॉज. जनरली दीज आर द कंडिशनल सेंटेन्सेस. जनरली दीज आर द कंडिशनल सेंटेन्सेस. दो, इफ, इवन इफ, दो, ऑल्दो, इवन दो, अशा प्रकारचे कनेक्टिव्ह वापरलेले असतात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेले असतात. सो लेट अस टेक वन सेंटेन्स हियर अगेन. याला उलट देखील करू शकतो तुम्ही, मात्र मी वेगळी सेंटेन्स घेतोय. बघा सेंटेन्स बघा. द कंझ्युमर पेज फॉर द ऍडव्हर्टिजमेंट. द कंझ्युमर पेज, वाक्य बघा. द कंझ्युमर पेज फॉर द, बाहेर तुम्ही ज्या ऍडव्हर्टिजमेंट बघता ना, किंवा टीव्ही चालू केल्यास जे काही ऍडव्हर्टिजमेंट मध्ये मध्ये येतात ना जाहिराती, मग काय वाक्य काय आहे? तो उपभोक्ताच आहे. तो उपभोक्ताच आहे. कशासाठी? जाहिरातीवर. जाहिरातीवर ऍक्च्युअली मराठी आणि इंग्लिश हे उलट असतं ना. जाहिरातींचं किंवा जाहिरातींसाठी पैसे देणारा जो पैसे देतो, जाहिरातींसाठी पैसे देतो, सिंपल प्रेझेंट टेन्स, तो कंझ्युमरच असतो, आहे की नाही? म्हणजे कंझ्युमर हा जाहिरातींसाठी पैसे देतो. सिंगल वाक्य आहे, सिंगल क्लॉज आहे, इंडिपेंडेंट क्लॉज आहे, सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स काय करायचं आपल्याला? आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचंय. चला, कॅन यू ट्राय? कॅन यू ट्राय? कॅन यू ट्राय और शॅल आय टेल? बघा काय म्हणता याला. इट इज द कंझ्युमर. इट इज द कंझ्युमर हु पेज. इट इज आलं सब्जेक्ट, इट इज वर्ब आला, हु पेज फॉर द ऍडव्हर्टिजमेंट. इट इज द कंझ्युमर हु पेज फॉर द सांगा डिपेंडेंट क्लॉज कोणता आहे? हु पेज फॉर द ऍडव्हर्टिजमेंट आणि इट इज द कंझ्युमर. तो कंझ्युमरच आहे. फुल स्टॉप दिलं तरी त्याला तुम्ही इंडिपेंडेंटली समजून घेऊ शकता. मात्र हे जो हुचा अर्थ काय झाला? जो ऍडव्हर्टिजमेंट साठी पे करतो. काय? वाक्याचा अर्थ इंडिपेंडेंटली क्लिअर होत नाही, म्हणून हे डिपेंडंट सेंटेन्स आहे, डिपेंडंट क्लॉज आहे. इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज दोन असल्यास त्या वाक्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. बघा, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सॉरी. ऑल राईट, लेट्स गो फॉर द नेक्स्ट सेंटेन्स. बरं, ठीक आहे. राजू वॉन्टेड टू स्टँड फर्स्ट. बघा वाक्य बघा. टू स्टँड फर्स्ट. ओके.
अँड ही वर्क हार्ड. सांगा लवकर, टाईप ऑफ सेंटेन्स सांगा. अँड ही वर्क हार्ड. सांगा लवकर. अरे दोन क्लॉजेस आले, दोन्ही इंडिपेंडेंट आहेत. कोणतं सेंटेन्स आहे? कंपाऊंड आहे. चाललंय का आपलं? मेकिंग. अच्छा, अरे इथं आपण काय केलं? मेकिंग कॉम्प्लेक्स. ओके, काय बनवायचं आपल्याला? कॉम्प्लेक्स बनवायचंय. कॅन यू ट्राय? कॅन यू ट्राय कॉम्प्लेक्स? कॅन यू ट्राय? करू शकता? आन्सर डायरेक्टली. राजीव wanted टू स्टँड फर्स्ट. काय म्हणता येईल ते सांगा लवकर. तुम्ही तुम्ही डोकं लावून तर करू शकता बरं का, बिकॉज यू आर माय स्टुडंट. आय हॅव फुल कॉन्फिडन्स ऑन यू पीपल. कॅन यू ट्राय? चला जोडू शकता का? जोडा बरं. मला वाटतंय जोडू शकाल तुम्ही. माझा सिक्स सेन्स म्हणतोय. कमी करू? लोक सांगा. करू शकता? हा, राजू वॉन्टेड टू स्टँड फर्स्ट. मग काय? हा, बिकॉज ऑफ विच, ज्यामुळे काय केलं? हे वर्क हार्ड. अरे अरे अरे, तुम्ही, मला वाटलं होतं. तुमच्या बुक मध्ये काय दिलंय? उटपटांग दिलंय. तुमच्या बुक मध्ये दिलंय आन्सर याचं. राजू वॉन्टेड टू स्टँड फर्स्ट सो दॅट ही वॉन्टेड टू, अरे सॉरी, काय? राजू वर्क हार्ड सो दॅट ही वॉन्टेड टू स्टँड फर्स्ट. काय रे? राजू वर्क हार्ड सो दॅट ही विल स्टँड फर्स्ट असं म्हणता आलं असतं. ही वुड म्हणता आलं असतं. राजू दुसऱ्या पद्धतीने असं म्हणता आलं असतं. तुमच्या बुक मधलं वाक्य चुकलंय. ही वॉन्ट, राजू वर्क हार्ड सो दॅट, जेणेकरून ही वुड स्टँड फर्स्ट. हे पण बरोबर येईल. चला ओके. बाकी एक दोन सेंटेन्स आपण ओरली येऊ, बिकॉज व्हिडिओ मोठा होईल. पुढचं वाक्य बघा. रामनाथ वॉज अ रिच मॅन बट ही डिडंट हेल्प द पुअर अँड द नीडी. राजू वॉज अ रिच मॅन बट ही डिडंट हेल्प द पुअर अँड द नीडी. कोणतं वाक्य? हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स बनता येईल? बनता येईल. राजीव श्रीमंत असूनही त्यानं काय गरिबांना आणि गरजवंतांना मदत केली नाही. सिंपल. सो दो रामनाथ वॉज रिच मॅन, he didn't help the poor and the needy. So in this way you will be able to convert simple sentence or compound sentence into complex sentence. समजलं का? yes or no? समजलं का? अरे समजलं का नाही? yes or no? Yes. Okay, fine. Write down this. Last part घेऊ. It will take only 5 minutes. Only 5 minutes and we will be done. Only 5 minutes making compound sentences. Before that, please try to read this. Compound sentence मध्ये coordinating conjunctions हे असतात आणि complex sentence मध्ये subordinating conjunctions हे असतात. Okay, let us take 2 examples and we will have pause for the day. बघा,
आता राहायच्या अगोदर आपण जे प्रॅक्टिस केलेली वाक्य ती तुम्ही रिव्हर्स करू शकता, परंतु स्टील आय वॉन्टेड टू टेक न्यू सेंटेन्सेस फॉर यू प्रॅक्टिस. Besides loving the plants, he takes care of them. Besides loving the plants, he takes care of them. टीचर कोणी आहे का? टीचर, इज देयर एनी टीचर? हे वाक्य कोणासाठी आलंय तुम्ही सांगू शकता का? कोण सांगू शकतंय? हे वाक्य जगातील एका सुप्रसिद्ध सायंटिस्ट साठी खरं आहे. काय नाव त्याचं, त्या व्यक्तीचं? सांगा लवकर. कोण कोण सांगते मला सांगा. कॅन एनीबडी टेल? 5 मिनिटं. कॅन एनीबडी टेल? सांगू मी. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. एक होता कार्वर, विना गवाणकर लिहिलेलं पुस्तक आहे. ओके फाईन. त्यांच्यासाठी हे वाक्य खरं ठरतंय. सांगा बरं मला, हे कोणतं वाक्य आहे? हे कोणतं वाक्य आहे? एकच सब्जेक्ट आहे. सिंपल सेंटेन्स आहे. चला बनवायचं. काय बनवायचं आपल्याला? कंपाऊंड सेंटेन्स बनवायचंय. याचा अर्थ 2 क्लॉजेस असले पाहिजे आणि दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज असले पाहिजे. कॅन एनीबडी ट्राय? कॅन एनीबडी ट्राय? सांगू का? बघा, दोन्ही तेच काम करतोय. लिव्हिंग करण्याचं काम ते पण तोच करतोय आणि काळजी घेण्याचं काम पण तोच करतोय. सांगा. ही लव्स द प्लांट and takes care of them. सब्जेक्ट कॉमन आलेला आहे. He loves the plant and he takes care of them. असं हे वाक्य आहे. ठीक आहे. असं वाक्य कंपाऊंड मध्ये अलाउड आहे. गेटिंग? हे कोणतं आहे? सॉरी, कॉम्प्लेक्स नाही, सिंपल. and this is कंपाऊंड. समजतंय का रे? लवकर सांगा. समजतंय का? आर यू गेटिंग मी? समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का? Yes, sir. Yes. दुसरं वाक्य बघा. Yes. इफ यू स्टडी हार्ड you can stand first. कोणत्या प्रकारचं वाक्य? सांगा लवकर. अरे डोळे बंद करून सांगता आलं पाहिजे वाक्याचा प्रकार. सांगा लवकर. अरे काय कॉम्प्लेक्स आहे ना रे? कॉम्प्लेक्स कंडिशन. इफ यू स्टडी हार्ड यू कॅन स्टँड फर्स्ट. हा सांगा लवकर. कंपाऊंड सांगा. हे पण एकदम सोपं आहे. लॉलीपॉप सेंटेन्स आहे. कंपाऊंड सांगायचं. लवकर सांगा. अरे तुम्ही तर सांगू शकताय. एकदम म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? तुमचं पेट वाक्य आहे. हा कमॉन. 2 वाक्यात बदलायला लवकर. का सांगू मी? तुमचा चान्स जाणार आहे. यू विल मिस द चान्स. तुम्ही मग म्हणणार का अरे यार मी सांगितलं असतं हे. सांगा लवकर. कोण सांगतंय? सो डू यू वॉन्ट टू मिस द चान्स? सांगू का मी? लवकर सांगा. सांगू का मी? आय डोंट हॅव टाइम. सांगू? अरे गाढवांनो. स्टडी हार्ड अँड स्टँड फर्स्ट. कोणतं वाक्य आहे? कोण सांगतंय? दोन्ही वाक्य रे गधाड्यांनो. कोणतं वाक्य? लवकर सांगा. इम्परेटिव्ह सेंटेन्स. दोन्ही ठिकाणी सब्जेक्ट सायलेंट आहे. यू स्टडी हार्ड अँड यू स्टँड फर्स्ट. लिहून घ्या. समजतंय का? हाऊ मच इज इट इझी टू कन्वर्ट फ्रॉम वन टाइप टू अनदर टाइप? आर यू ऑल गेटिंग द इझीनेस
ऑफ द कन्वर्जन. समजतंय का नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes. बर्डन थोडा रिलीज झाला असेल. रेग्युलर लेक्चर्स मध्ये याच्यावर अनेक एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस करू. आणि जे लोक एक्झाम्पल्स साठी रेफरन्स पाहिजे असेल तुम्हाला, सो आय विल शो यू 2 बुक्स. याच्यातली फक्त एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा. कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेलीच आहे. जर समजण्यासाठी काय अडचण असेल, कॉन्सेप्ट समजण्यासाठी काय अडचण असेल, तर आणखीन 10 वेळेस हा व्हिडिओ ऐका. दिस रेकॉर्डिंग विल बी अवेलेबल फॉर यू पीपल. ऑल राईट. सो हे लिहून घ्या. आणि once you write this, let me know. We will have pause here. Please write this down. Shall we have pause? Shall we have pause? Yes, Yes or sir. no? Yes, Yes. we will have pause. Okay, we'll have pause. Bye bye बोल. Bye bye. बोल bye bye. Bye bye. बोल ना. Bye bye बोल. Bye bye.